पण सावध झाले, पण ती मालगाडी आली तिथं. मालगाडी आल्यामुळं सगळी निराशा झाली. तशी आज असणारी सेवा परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज बाबांची असणारी कालेची सेवा. पण मी परमपूजनीय बाळकृष्णाजी महाराजांना 2-3 दिवस झाले तेव्हा फोन केला, म्हणलं आज येतो हाजरी लावायला. रात्रीच्या कीर्तनाला एक हाजरी लावतो म्हणलं. ती म्हणे रात्रीचे आज नका येऊ म्हणे, तुम्ही काल्याच्या दिवशी या. मी म्हणलं आज, मग मी म्हणलं रात्री हाजरी लावून टाकू, आजचे दिवस सुट्टी मला म्हणलं. तेव्हा नाही, काल्याच्या दिवशी या तुम्ही. मग ती काल्याच्या दिवशी मला टाईमच होता सकाळी. मी आपलं आलो असणार काल्याच्या दिवशी. इथं आल्यानंतर त्यांनी खोलीमध्ये घेतलं मला. आणि माझ्या कानात सांगू राहिले की बाबांची तब्येत बरोबर नाही, घसा दुखतोय त्यांचा. परमपूजनीय बाबांचा घसा असताना दुखतंय, थोडं बोलण्याला त्याला त्रास होतो. आणि म्हणून त्यांचा फोन आला. बाबांनी सांगितलं महाराजांना की सेवा करून घ्या. त्यांनी मला सांगितलं असताना माझी सेवा झालेली, आता हे कीर्तन तुम्हालाच करावं लागेल. मग काय हरकत नाही असणार. बाबांचा आदेश, देवगडच्या बाबाचा आदेश बाळकृष्ण महाराजाकडं, आणि बाळकृष्ण महाराजाचा आदेश कैलासगिरीकडं. अशा पद्धतीने आपण सेवा करायची. पण कुठपर्यंत बाबा येणार आहे? परमपूजनीय बाबांच्या हाताने दहीहंडी आपल्याला फोडायची आहेत. बाबा पण येणार आहे. मग कीर्तन आपलं बाबा येईपर्यंत कीर्तन करायचं. बाबांचं आगमन झालं की आपलं कीर्तन या ठिकाणी थांबायचं. आणि म्हणून आता वयापरत्वे असणाऱ्या बाबांनाही खूप दगदग असणारी होते. सगळीकडं सगळ्यांचीच इच्छा असणारी असते. आणि म्हणून त्या ठिकाणी असणारं जाणं गरजेचंच आहे. पळापळ धावपळ, किती धावपळ असणारी, कुठपर्यंत असणारी करणार मनुष्य. तुम्ही फक्त आमच्या बरोबर एक 7-8 दिवस फिरून पहा, तुम्हाला सगळं घरचं आठवतं. परवा दिवशी एक ट्रकवाला असा समोर आला आमच्या, राम राम म्हणे. माझ्या बरोबर आमचे पाठे मामा होते. पाठे मामा म्हणे, बाबा उद्यापासून नाही यायचं, गाडीत नाही यायचं. म्हणलं का झालं काय? काय ट्रकवाला असा समोरच आलं म्हणे. म्हणजे जरी आला तरी आपण का तमाशा पाहायला थोडंच चाललो होतो, आपण कीर्तनाला चाललो होतो. हे महत्वाचं आहे. म्हणून प्रवास करायचा. म्हणजेच शास्त्रकाराने जिवंत असून मेल्यासारखं सांगितलं. ही 5 माणसं, दरिद्रो, व्याधितो, मूर्खो, प्रवासी, नित्यसेवका, हे 5 असणारी जिवंत असून मेल्यासारखे सांगितले. आणि म्हणून प्रवास करणं एवढं सोपं असणार नाहीये. बाबांच्या जीवनामध्ये कितीतरी प्रवास असणार आहे, पण अजून ते करतातच. पण आता शरीर आहे, कथेची सामुग्री देह अवसानावरी. कथा कीर्तन असणारं करायचं तर हे अवसान असणारं पाहिजे. हे थोडंसं वयापरत्वे मागं पुढं असणारी होती, तरी सुद्धा भेट द्यायला आल्याशिवाय असणारी राहत नाही. म्हणून ती परमपूजनीय बाळकृष्ण बाबांनी, मी म्हणलं तुम्हीच करा, मी वाजित होतो, मला मृदंग वाजवतो म्हणलं, मला वाजित येतो मृदंग. म्हणलं मी मृदंग वाजेल नाही तर चाल म्हणेल, काही नाही काही. ते नाही 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 माझं कीर्तन झालं, तुम्ही आलेलेच आहे. म्हणलं काय हरकत नाही, येते होतो पण कामा नाही. हो, त्यांनी केली काय सेवा, मी केली काय सेवा, एकच असणारा बाबांचा आदेश आहे. परमपूजनीय आदरणीय अनंतजी महाराज सावंत
आणि त्यांची पण असणारी इच्छा आहे प्रभू रामचंद्राची, लक्ष्मण, सीतामाई, हनुमंतराय, विठ्ठल रुक्मिणी, हो या सर्वांची असणारी इच्छा आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं रे म्हटलं की काल्याचं कीर्तनकार थोडा बंदिस्त आहे. ते चरित्र उच्चारावे देवी गोकुळी केले, चरित्र ते उच्चारावे केले गोकुळी, चरित्र उच्चारावे, दर्शक सर्वनाम वापरलं या ठिकाणी. ती चरित्र उच्चारावी देवी गोकुळी केली. उच्चारावी इथं अंडरलाईन करायची, IMP महत्वाचं, इम्पॉर्टंट म्हणतात त्याला. हो, देवाने गोकुळामध्ये जे चरित्र असणारा केलेलं आहे त्याचा उच्चार करायचा, आचार करायचा नाही. आचरणीय चरित्र प्रभू रामचंद्राचं आहे आणि भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र ही उच्चारणीय आहे. फक्त त्याचा उच्चार करायचा. एखाद्याने ठरवलं आचार करायचा तर नाही जमणार. आचार करायचा जर ठरला तर एका माणसाने आप्पाकडं वशिला लावला म्हणे एखादी बायको मिळत असली तर पहा आपल्याला लग्नाची. आता आप्पा सारख्याला काय असणार, पाहायला काही वेळ लागत नाही. आपण इकून तिकून धोंडळून धांडळून पाहिलंच एक ठेप. लावून टाकलं पहाटचं लग्न, लावून टाकलं. मग पहाटचं, पूर्वी पहाटी लग्न लागायचं, त्याला गंधर्व लग्न म्हणायचे. त्याचा अपभ्रंश गंधर्व, हे अपभ्रंश आहे त्याचा, पण ते खरं गंधर्व लग्न आहे. ते लावून टाकलं असणार. पहिली एक बायको ही एक बायको, दोन्ही बायकाचं भांडेले भांडं लागायला लागले. जास्त दिवस असतात काचेचे भांडे असतात. हो, मी एका माणसाला परवा दिवशी विचारलं, म्हणलं बाईला पेट्रोल पंपाच्या बाहेर कमून सोडलं? ती म्हणे पेट्रोल आहे तिथं, आगीच्या वस्तू बाहेर ठेवा म्हणे, आग लावणाऱ्या वस्तू बाहेर ठेवा. कुछ तुम समझो कुछ हम समजते. म्हणून तिला तिथे ठेवलं बरी.
इथं पेट्रोल आहे ना, हा, इथं भांड्याला भांड लागायला लागलं. यांना वाटलं काय करावं बाबा आता. आपण साऱ्या गावाचा तंटा मिटवून आपल्याच घरात भांडण सुरू झालं. विचारी माणूस होता ना, विचारी माणूस असणारा होता. त्यांनी रात्रीची मीटिंग घेतली तिघामध्ये. मोठ्या बाईला म्हणे तू खाली राहती का वर राहती. मोठी बाई म्हणे बरे खाली माय गुडघे दुखायचे, पायऱ्या चढून जायचे उतरायचे, त्याच्यापेक्षा बरे खाली. मोठीला म्हणे तू वर राह म्हणे. आता दोघीला 2 वाया दिल्या. कशाला? किराणा दुकान, किराणाचं सामान आणायला. व्यवस्थित चाललं. मग ती वर राहायला लागली, खाली मोठी खाली राहायला लागली. पण ते होते ज्यांचं लग्न डबल झालं, ते होते गावाचे ग्रामजोशी. ते गावामध्ये संक्रांत कधीची, किंक्रांत कधीची, भोगी कधीची सांगायला गेले. सगळी संक्रांत किंक्रांत भोगी सांगितली त्यांनी. 3.5 पायलेची झोळी आली. काही गहू, काही ज्वारी, काही बाजरी, अशी 3.5 पायलेची झोळी आली. म्हणून घरी आले ते मोठ्या बाईकडे ती झोळी ठेवायला लागली. तर लहानीनं पाहिलं. ते लहानीनं सांगितलं पहिली झोळी आहे, माझ्याकडे घेऊन या, नाट लावू नका. ही वर चढायला लागलं. पायऱ्या होत्या, लाकडी पायऱ्या होत्या, लाकडी जिना, पायऱ्या चढायला लागली ग्रामजोशी. तेवढ्यामध्ये मोठीने सांगितलं हे बघा, या सणाला माझ्याकडे जेवलं पाहिजे. सगळे सण तिच्याकडे जेवा, पण या सणाला माझ्याकडे जेवलं पाहिजे. ही लहानीनं ऐकलं. वर ती जिनेजवळ आली, तिथं त्या पायऱ्याजवळ. अहो ऐकलंस का मी काय म्हणते? अहो काय म्हणते मी? माझ्याकडे जेवलं पाहिजे. मोठी बाई आली, पाय धरले. अशी 2-3 पायऱ्या चढून गेलं होतं, ही पाय धरली. असं नका करू, एवढ्या सणाला माझ्याकडे जेवा. ती वर आली जिनेजवळ. ही 2 पायऱ्या चढून गेलं. अजून वरच्या माडी लेवलला डोकं आलं. वरची ना शेंडीच्या 2-4 गाठणी होत्या, त्या सोळड्या त्यांच्या. इतके लांब शेंडी ती ग्रामजोशी बाबाची. 2 आढे मारले हाताला, पाय लावला जिन्याला आणि सांगितलं कोणाकडे जेवणार सांग. खालची पाय ओढू लागली, वरची शेंडीला आढा देऊन अशी. असं करता करता दोघीच्या ओढाओढी मध्ये 3.5 पायलेची झोळी, पंचांगण, उपरणं, जानवं, हे सगळं वज त्या शेंडीनं जोपर्यंत सांभाळायचं तोपर्यंत सांभाळलं. सहकुटुंब सहपरिवारी शेंडी तिच्या ताब्यात गेली. ही ग्रामजोशी दनांदिशी अशीच पडली. आणि ही पोटवर बसली मोठी बाई. सांगा कोणाकडे जेवणारी. त्याला तर फार झांज झाली पारड्यामुळं, त्याला काहीच बोलता येईना. चक्कर आली पडल्यामुळं, लागलं त्यांच्या डोक्याला थोडस, बेशुद्ध अवस्था झाली. तेवढ्यामध्ये गावातले एक कुटुंब कुठंतरी गावाला गेलेलं होतं. आणि ते नेमकं आलं. शेजारणीला दम पडला नाही. शेजारणी म्हणे आत्तेच ग्रामजोशी येऊन गेले म्हणे, संक्रांत कधीची, किंक्रांत कधीची, भोगी सांगून गेले म्हणे. आणि त्यांच्या माग 7-8-10 गाव होते. त्या बाईला माहित होतं. त्या बाईनं याला टेकून नाही दिलं, मालकाला पाणी नाही पिऊ दिलं. गावून आले, एक आदोलीभर गहू घेत दिले पिशवीमध्ये घालून, जा लवकर असणार. ग्रामजोशी काकाला विचारण्या, संक्रांत कधीची, किंक्रांत कधीची, भोगी कधीची. तिथं ग्रामजोशी काका थोडी शुद्धीवर आली होती आणि टुळू टुळू पाहायला लागली होती. आणि ती बाई त्यांना विचारित होती, सांगा कोणाकडे जेवणार आहे. अरे बाबा तो इकडे जेवण ना, तो इकडे जेवण बाबा, अरे तो इकडे जेवण. तेवढ्यामध्ये ही विचारायला आली, काका काका आहे का? आहे आहे, अजून आहे. संक्रांत कधीची? आजची म्हणे. आजची संक्रांत आहे. बसली कशावर दिसना का? द्रष्टांत संपून टाकायचं आपल्याला. याच्यातून सिद्धांत असणार आहे
दुसरी न करावी बाईल, फटफजिती होईल, तंटा येशीवर जाईल, फटफजिती होईल. नाद बाबा सांगतात असणार दुसरी न करावी बाईल. हो, आप्पा इथं कोणाला असली तर ते सोडून बर का. इथं कोणाला दोन बायका असले तर ते सोडून, आमच्या दृष्टांतात चालू आहे. नाही तर ते दोघी जणी येतील भांडायला माझ्याकडे, तो इकडे काही घरं आलं का, इथले सोडून असणार. आमच्या दृष्टांतातले असणार सांगू राहिलो मी. महाराज म्हणतात यांनी हरिविजय ऐकला तेव्हापासून याचं डोकं बिघडलं होत. हरिविजय ऐकला, 16,108 बायका आहे कृष्णाला, आणि आपण तर एकाच बायकोच एखादी केली तर काही, मग केला आचार. त्याला आचार केल्यामुळं दुःख पाहावं लागलं. आचार नाही करायचं कृष्णाच्या चरित्राचा, जास्त विचार पण नाही करायचा, ब्रेन ट्यूमर होशील. जास्त विचार करीत बसला तर ब्रेन ट्यूमर असणार होईल. म्हणून जास्त विचार नाही करायचा, जास्त आचार करायचा, लगेच नाही करायचा, उच्चार करायचा. ते चरित्र उच्चारावे देवी गोकुळी केले. देवाने गोकुळामध्ये जे चरित्र केलेलं आहे, या अवस्थेमध्ये चरित्र केलेलं आहे. कोणत्या अवस्थेमध्ये? हे दशे चरित्र केले नारायण, हे दशे चरित्र केले नारायण. वरणे गुणानाम माझीवाणी तुझे वरणे गुणानाम राधिका दशी या अवस्थेमध्ये चरित्र केलं. रांगता रांगत असताना चरित्राला प्रारंभ आहे. रांगत असताना आपलं मुलगा काय करत? आपल्या रांगणाऱ्या मुलाला आरोग्य म्हणतात. आरोग्य खात्यातला शब्द आहे, त्याला काय म्हणते? त्याला शिशु. बरोबर आहे, शिशु. ज्याला शी कळत नाही, सु कळत नाही, त्याचं नाव आहे शिशु. ज्याला शी कळत नाही आणि सु बी कळत नाही, ती शी आणि सु एकत्र करत आणि एकत्र करून सारी राबडी करत. त्याची घरात कोणी पाहायला राहत नाही, एकटीचा एक जीव राहतो आणि ती स्वयंपाकात गुंतलेली राहते आणि याला खाली टाकायला राहतं बाळात व खाली. 1 नंबर 2 नंबर एकत्र करत, सारं भरत, असं गार लागत त्याला, हात भरत, तोंडाला चोपडीत ती असं. आणि मग सगळं झाल्यावर ती गार लागायला लागल्यावर आरडत. ते आरडायला लागल्यावर मग आई जाते आणि पाहते तर मेल्याना जसा राडा केला म्हणते. हा राडा करून टाकलं मेल्या. त्या दांडाला धरती, बाहेर नेती, रांजणातलं गार पाणी, दांडा तुटेल मग्गा गाळका, त्यानंच धुती त्याला. असं बोंबलं तर ती गार पाणी राहत, ती चांगलं धुती त्याला असणार. ते कपडे सगळे नेऊन टाकी ती बाहेर.
आपलं हे मुलगं काय करतं, 1 नंबर 2 नंबर एकत्र करतं. या दशेमध्ये भगवंतानी चरित्राला प्रारंभ केलेला आहे. काग बग रिठा मारिली मोठेपणी, मोठेपणी नाही बाळपणी. काग बग रिठा मारिली बालपणी. बाल अवस्थेमध्ये असणार चरित्र. रामाच्या चरित्राचं आणि कृष्ण चरित्राचं महद अंतर आहे. रामाच्या चरित्राला खरा रंग चढला कधी अण्णा? किती वर्षाचं वय होतं? रामाचं वय किती होतं जेव्हा चरित्र रंगलं? रामायण ऐकलं असेल की नाही तुम्ही? कितव्या वर्षापासून रंग चढला रामाच्या चरित्राला? किती वर्षांनी? 12 वर्ष असणार. 12 वर्षाचं काय होतं त्यावेळेस? बरं आहे आपलं. काही कोणी सांगितलं ना त्यांनी, याला महत्व आहे. रामाचं 18 वर्ष वय होतं. 18 वर्षाच्या वयामध्ये राज्याभिषेक ठरला. राज्याभिषेक ठरल्यानंतरच खरं चरित्राला रंग चढला. या बाबाचं तसं नाहीये. या बाबाचं जन्म व्हायच्या अगोदरच चरित्राला प्रारंभ आहे. अवतार व्हायच्या अगोदर. पण खरं चरित्र गोकुळामध्ये आल्यानंतर खरं रंग भरला. ते बालपणापासूनच असणारी सुरुवात झाली. काग बगरिठा मारली बाळपणी. श्री गणेशाय पुतना मावशी पासून केला. पुतना मावशी असणारी आणि तिचा वध केला असणारा परमात्म्याने. मोठमोठाले धेंड मारून टाकली परमात्म्याने. राक्षस असणारे जे होते, राक्षसी वृत्ती होती त्यांची. असे अनेक असणारी ही चरित्र जे आहे भगवंताचं चरित्र, ये दशे चरित्र. नारायणे ये दशे चरित्र केली. रांगत असताना असणाऱ्या चरित्राला प्रारंभ आहे. आणि नंतर गोधनी चारित आहे. गोधने चारत असताना चरित्र असणारं केलं. त्यामध्ये अलीकडं त्या भगवंताचं असणार दर्शन गवळणी गोपाळांना असणार झालं. भगवान हा परिपूर्ण अवतार असल्यामुळं, परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्य एवही एक कार्यार्थमागत्य कोटी कार्यांचकार. गर्ग संहिताकार सांगतात, एका कामासाठी आला, कोटी काम केली त्याने. म्हणून हा परिपूर्ण अवतार आहे. गर्ग संहितेमध्ये अंश अंशांश आवेश कला पूर्ण आणि पूर्णतम असे 6 अवताराचे प्रकार सांगितलेले. त्यामध्ये राम अवतार अपूर्ण आहेत, कृष्ण अवतार परिपूर्ण आहे. म्हणजे राम अवतार हा अवतार घेण्यासाठी स्वातंत्र्य आहेत, पण वर्तन करण्यासाठी पारतंत्र्य आहेत. तसं कृष्ण अवतार नाही. कृष्ण अवतार घेण्यासाठी स्वतंत्र आहेत. एक रामाच्या विरुद्ध अवतार आहेत. रामाने चैत्र महिन्यामध्ये नवमीला दुपारी 12 वाजता, यांना श्रावण महिन्यामध्ये रात्री अष्टमीला रात्री 12 वाजता. म्हणजे श्रावण महिन्यामध्ये पाऊस चालू आहे, रात्री वद्य पक्षामध्ये किर किर अंधार आहे. आणि 8चा आकडा चांगला नाही. जमाजमीला जर जायचं ठरलं तर 8 जण येत नाही, 8.5 घेऊन जाते. म्हणजे लहान पोरग घेऊन जाते एखादं. कारण की मग भावबंद राहते, कोणाला उतरून देता येत नाही ना. म्हणजे एक लहान टाबर टुबर घ्यायचं संग 8.5. हो, 8 असणार नको वाटत. पण महाराज म्हणतात 8चा आकडा खूप शुभ आहे. मी बाबाला मार्शल घेतली ज्यावेळेस, पहिली मार्शल,
त्यावेळेस 837 क्रमांक होता तिचा. पहिली मार्शल घेतली महेंद्राची, तर तिचा 837 नंबर आला. ते नंबरवाले आले माझ्याकडं, ते म्हणे महाराज काही VIP नंबर लागत तुम्हाला. मी म्हणलं मीच VIP त्याच्यामुळे नंबर मला कोणता असला तरी चालतो, तसं काही. ते म्हणे मग याच्यामध्ये 8 आहेत. वा वा म्हणलं 8 तर फार शुभ आकडा आहे. 8च्या ठिकाणी गाठच नाही. 8 नाही गाठ. मराठीमध्ये पहा तुम्ही, मराठी मधला एक, मराठीतला एक पहा वर गाठ आहे, 2 पहा मधी गाठ आहे, 3 पहा मधी गाठ आहे, 4 पहा खाली गाठ आहे, 5 पहा एका बाजूला गाठ आहे, 6 पहा मधी गाठ आहे, 7 पहा तोंडालाच गाठ आहे. पण 8ला गाठच नाही ना हो. सरळ असा करून असा करायचं, आजोबाची काठी उलटी करायची फक्त, झाला 8. त्याला नाही गाठ. 9ला गाठ आहेत आणि 10ला बी गाठ आहेत. म्हणून 8चा आकडा शुभ ना अशुभ नाहीये. आमचे शेतकरी उच्चारी सुद्धा नव्हते पहिले. लाभारी दोही वरा 4 हो 5 हो 6 हो 7 हो रामा हो. त्याला रामा म्हणायची. त्याला काय म्हणायची? 8 म्हणायची रे, रामा म्हणायची. आधुलीचं माप होतं पहिलं. हे राशीच्या राशी मोजायची. राशी मोजायला बी तशी माणसं लागायची महाराज. नेरे करून यायची ते 7-7 भाकरीच्या. ती माणसं काय साधी होती का? 100 पोती मोजायची म्हणले एवढं सोपं होतं का? 200 पोतीची रास राहायची. आणि मग ती एकदा आधुली खुपसली की 100 पोतं उस्तर म्हणच नाही. मग त्या ठिकाणी 8 म्हणत नव्हते, रामा हो. भगवंताच असणार जे आहे, अष्टमीला अवतार धारण केला हो. 8 या तिथीला खूप मोठं महत्व आहे. 8 क्रमांकालाही खूप मोठं महत्व आहे कृष्ण चरित्रामध्ये हो. फार मोठं महत्व असणार आहे. म्हणून या ठिकाणी महाराज असणारे दिग्दर्शन करतात की तो लावण्य घन परमात्मा, त्याचं स्वरूप असणाऱ्या गवळणी गोपाळासाठीच आहे. त्या गवळणी गोपाळांनी किती भक्ती केली, किती उपासना केली. पुंडलिकरायासाठी भगवान पांडुरंग आले. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. केवळ पुंडलिकरायाची भक्ती पाहून परमात्मा गोकुळाहून असणार श्री क्षेत्र पंढरपूरला असणारा आला. हे जसं तसंच गवळणी गोपाळांची जी भक्ती आहे, त्या गवळणी म्हणजे गवऱ्या थाप्या बाया नाही. त्या गवळणी म्हणजे मसाला वाढता वाढता शेंगदाणे तोंडात टाकणारे नाही. त्या गवळणी म्हणजे वाढता वाढता नाकाला हात लावणारे नाही. भजे वाढू का? त्या अजान वेद गर्भीच्या श्रुती नो हे मत प्राप्ती. त्या गवळणींचा अधिकार साधा होता का? ज्या गवळणीचा अधिकार ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, निळोबर आहे, नाद बाबा हे वर्णन करतात. ज्ञानेश्वर महाराजांचा स्पर्श श्री फक्त जन्म देतानाच आहे. जन्मतीचिनी प्रसंगी श्री देह शिवनी अंगी असे असणारे पवित्र ज्ञानोबर आहे. आणि त्या गवळणीचं वर्णन करतात, बायाचं वर्णन करतात. नाही नाही, वर्ण विषय श्रेष्ठ आहे. वर्णन करणारे ज्ञानोबर आहे, पवित्र आहे. वर्ण विषय श्रेष्ठ आहेत. गवळणी गोपाळ किती भाग्यवान आहेत, किती दैववान आहे. केवढा मोठा अधिकार आहे त्या गवळणींचा. जिथं आईवडिलाचा अधिकार ज्या रताळ्याला कळत नाही, त्याला गवळणी गोपाळाचा अधिकार काय कळणार?
म्हणून गवळणी फार श्रेष्ठ असणार आहे. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्रा, कर्मपर, उपासना आणि ज्ञानपर गवळणी आहेत. त्या 3 प्रकारच्या गवळणी आहेत. हो, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र म्हणजे सासू. म्हणून कर्म, उपासना आणि ज्ञान, त्या ज्ञानपर आरूढ झालेल्या गवळणीसाठी अखिल कोट ब्रह्मांड चालक कर्तुमा कर्तुमान्यतः कर्तुमा अशी शक्ती ज्याची आहे, असा परमात्मा त्यांच्या भक्तीने ओढवला आणि त्या गोकुळामध्ये असणारा मदनाचा पुतळा म्हणून असणारा त्या ठिकाणी अवतार धारण केला. त्या गोपाळांची भक्ती, त्या गायीचीही असणारी भक्ती, त्या पशु पक्ष्यांची भक्ती, त्यांची पुण्याई, दाही दिशाची पुण्याई, धरणी मातेची पुण्याई, सगळीच पुण्याई ओढून आली आणि मग परमात्म्याने त्या ठिकाणी अवतार धारण केला. त्या भगवंताला आकर्षण करणारी भक्ती म्हणजे गवळणी गोपाळांच्या ठिकाणी आहे. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी मध्यमावाणीने त्या कृष्णाच्या नावाचा जप असणारा केला. अज्ञानरूपी अंधकार नष्ट झाला आणि ज्ञानरूपी प्रकाश त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. पहिल्या चरण कंठी धरिला, कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला, कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला, कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला, कंठी धरिला पण आपलं हे करून ठेवा म्हणलं. बाबा आले की लगी पण त्यासाठी ज्ञानेश्वर माऊली घेऊन ठेवली. या कार्यक्रमासाठी समोर बसलेली परमपूजनीय आदरणीय वयोवृद्ध असणारे नाना महाराज पोखरीकर, खूप असणार नाना बाबा महाराजांचं शरीरही चांगलं, कीर्तनही चांगलं, अरबी चांगला. आमच्या तळबिंबरीला यायचे नेहमी, मुक्कामाला राहायचे, एसटीने यायचे, मुक्कामाला यायचे, राहायचे. सकाळी स्नान बिन करून पूजा अर्चा करून धनकुंनी हेरी करून मग निघायचे 10च्या गाडी. असं एक व्यक्तिमत्व असणारे नाना महाराज पोखरीकर आहे. ते आजही आहे, कार्यक्रम करतात अजून थोडेसे. त्यांचे चिरंजीव आहेत हरिभक्तीपरायण परमपूजनीय अरुण काका, तेही या आपल्या कार्यक्रमासाठी असणारे उपस्थित आहेत. आणि म्हणून सर्व संत मंडळी
परमपूजनीय आपल्या रामगड संस्थांशी जोडलेली सर्व भक्तगण मंडळी, साधक मंडळी, संत महंत महाराज मंडळी, गुणीजन मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार, हरिपाठ सम्राट, काकडा सम्राट, नाही काय, प्रवचन सम्राट, ही सगळी असणारी मंडळी आपल्या रामगडशी जोडलेली असणारी आहे. असं सुंदर कार्य रामगड संस्थांचं असणारं चालू आहे. मोठं कार्य आहे. परमपूजनीय बाबा दमदार आहे. अशा मोठ्या संस्थांना दमदार माणूस लागतो. पण आपले बाळकृष्ण महाराज दमदार आहेत. तुका म्हणे शांती धरा उतराल पहिलं तिरा, अशा पद्धतीने असणारं सुंदर प्रकारचं असणारं चालू आहे. ते हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळी मार्गाची बळी निश्चित ठाके. हो, अगदी जास्त पळायचं नाही. हळू हळू माऊली म्हणतात तुम्ही हळूहळू चालत राहा. तसं बाबांचं कार्य हळूहळू असणारं चालत राहतंय, चालू आहे, चालू राहावं, चालू ठेवतील. अनेक मुलं असणारं घडवायचं काम चालू आहे. दिंडी आहे, क्षेत्राच्या ठिकाणी सप्ताह आहे, वगैरे वगैरे असणारे अनेक तीर्थयात्राही आहे. अशा माध्यमातून आपल्या या रामगडचं कार्य असणारं चालू आहे. अनंतजी महाराज सावंत यांनी सुंदर प्रकारचं असणार हे स्थापन केलेलं आहे. स्थापन केल्यानंतर काही आयुष्य असणारं कमी पडलं त्यांना, किंवा आयुष्यच तेवढं म्हणायचं त्यांचं, आणि म्हणून त्यांनी आपलं कार्य थांबवलं. त्यानंतर परमपूजनीय बाबांनी, देवगडच्या बाबांनी हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज यांच्याकडे ही जबाबदारी असणारी दिली. आणि म्हणून त्यांनी आतापासून तर इथपर्यंत जी वाटचाल आहे ही फार मोठी वाटचाल असणारी आहे, फार मोठी असणारी आहे. हो, हे शून्यातून निर्माण करायचं आहे. आणि आमच्यासारखं कसं आहे, आयत्या पिठेवर रेग वाढायचे आम्हाला. आमचं ते जुनं आहे, ते आयतं आहे, ते सगळं असणारं. एवढं काही नीट देऊन करायचं नाही. पण हे अगदी शून्यातून असणारं महाराजांनी असणारं उभं केलेलं आहे. आणि म्हणून हे करायचं म्हणल्यानंतर एवढं सोपं असणारं नाही. परवा दिवशी एक माणूस आला, एक दोघं आले माझ्याकडे. ते म्हणे महाराज, या मठाचे मालक कोण आहे? नवीन माणसं होते ते. या मठाचे मालक कोण आहे? म्हणलं तुम्हीच आहे. म्हणलं, ते म्हणे तुम्ही कोण आहेत? मी म्हणलं आम्ही राखोळी, आम्ही रखवालदार आहेत. लाईट चालू करणं, संध्याकाळी सकाळी बंद करणं, जाळेजुळे झाले जाळेजुळे काढणं, झाडून झुडून घेणं, आरती करणं, नैवेद्य दाखणं, शेटर लावून घेणं, सकाळी शेटर उघडणं, दरवाजे. मग हे सगळी जबाबदारी आहेत. मग आम्ही नोकर आहेत, इथली कामगार आहेत. मालक तुम्ही आहेत. मालक 10 वाजता येणार, रुबाबशीर घंटा वाजवणार, मग देवाचं दर्शन घेणार, मग थोडं बसणार, आणि मग येतो महाराज. मग या मालक कोणी? अन्न तुम्ही का नाही? मालक कोण आहेत? आप्पा. या संस्थांचे मालक कोण आहेत? हा, मग भक्तगण आहेत, म्हणजे ते आहेत सगळे भक्तगण असणारे मालक आहेत. इथं जे राहणारे आहेत हे आम्ही फक्त असणारे राखोळीपणा करतो, नाही का, रखवालदार, सेवा असणारी करायची, काय हरकत नाही. तिथं सेवाभाव वृत्ती आहे. परमार्थामध्ये सेवाभाव वृत्तीला तिथं सेवा हा दारवंटा म्हटलेला आहे. या भक्तीमध्ये सेवेला दारवंटा म्हणजे दरवाजाचं पहिलं असणारं स्थान सगळ्यात चांगलं असणार आहे. आणि म्हणून संस्थान, मठमठिका, आश्रम हे धर्माचं कार्य असणार आहे. इथं धर्माचं कार्य चालतं.
आज जर मठ मठिका आश्रम मंदिर जर नसते तर स्वैराचार माजला असता, स्वैराचार असणारा वाढला असता. आज आम्हाला कुठंतरी माथा टेकायला जागा आहे, हो, कुठंतरी असणार शिर ठेवायला जागा आहे. अर्थातच तिथं गेल्यानंतर आमचा श्रम परिहार होतो. जिथं गेल्यानंतर श्रम परिहार होतो त्यालाच श्रम आणि आश्रम, आ हा उपसर्ग आहे त्याच्यातला, श्रम, श्रम निवारणार्थ जिथं गेल्यानंतर श्रम निराश होतो त्याचं नाव आहे आश्रम. मठमठिका, देवालय, संस्थान, गड नाही का, रामगड, देवगड, सिंहगड, रायगड, प्रतापगड, अजून शाळेत नव्हत गेली ती, गडाचे नाव माहित पाहिजे ना आपल्याला. इथं आहे आपल्या जवळचे गड, पण ही छत्रपती शिवरायांची गड, किल्ले ज्याला आपण म्हणतो असणार. म्हणून अनेक असणारे हे जे आश्रम आहे हे सुंदर आहे, चांगले आहेत, मठमठिका आहे, हे धर्म कार्य असणार चालू असतं. आपण सर्वांनीच त्याच्याकडं तनाने मनाने धनाने लक्ष असणार द्यायचं आहे. काही कमी पडलं तर तिथं आपण सहकार्य असणार केलं पाहिजे, हे गरजेचं असणार आहे. हे आपलं संस्थान आहे असं म्हणून ते चालवलं का ते वृद्धिंगत होतं. ओ, हे बाळकृष्ण बाबाचं संस्थान आहे तर असं म्हणून चाललं का बाजूला होतं माणूस, नाही का. म्हणून आपलं संस्थान असणार आहे, ही आपली सोसायटी आहे असं म्हणून चालवली का ती वाढती होती ना. हा कारखाना आपला आहे असं म्हणून जर चालवला असता तर बंद पडला असता का. ही तालुक्याची संपत्ती, तालुक्याची संपत्ती आहे. आपण आपला कारखाना म्हणलो नाही, हो, डायरेक्टर बॉडीचा कारखाना आहे तो, चेअरमन, व्हाईस चेअरमन, डायरेक्टर बॉडी, त्याच्यामुळे गेलं सारं नासलं, अनेकाचे संसार उद्ध्वस्त झाले. आता शिकून तो असणार ह्या वर्षी फिरला, आता पुढच्या वर्षी चांगला फिरेल, गरजेचं आहे, काय हरकत नाही. म्हणून या ठिकाणी आपलं म्हटलं रे म्हटलं, हो, की त्या ठिकाणी की आपुलकी येते, त्या ठिकाणी प्रगती असणारी होते, त्या ठिकाणी सहकार्याची भावना प्राप्त असणारी होते. म्हणून या ठिकाणी आपलं चिंतन असणार आपण केलं की ज्ञानरूपी प्रकाश त्या गवळणींच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. त्याचं साधन काय, त्याचं साधन आहे कंठी धरिला कृष्णमणी. भगवान गोपाल कृष्णाचा नामाचा उच्चार त्यांनी मध्यमा वाणीने केला. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी, या मध्यमा वाणीने कंठामध्ये धरला, याचा अर्थ मध्यमा वाणीने त्या भगवान कृष्णाच्या नावाचा जप केला. त्यामुळे जीवनामध्ये अज्ञान रूपी अंधकार असणारा जो आहे तो नष्ट असणारा झाला आणि ज्ञानरूपी प्रकाश, त्या ज्ञानरूपी प्रकाशावर आरूढ झाली ती गवळणी आणि गोपाळ. म्हणून एवढ्या अधिकाराला प्राप्त झालेले जे भक्त आहेत त्या भक्तासाठी तो परमात्म्याचं काम आणि आमचं बिघडायचं काम होत नाही ना. आता नाही काही नाही, बरोबर. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविजयी गणा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळकंठी वैजयंती राज मदनाचा पुतळा राजस कुमार मदना
कॅशिटी ऐकायचा तंतोतंत बसलं राज कुमार मदनाचा पुतळा ओ हा तुम्हाला टाइमच नाही प्रॅक्टिस नाही प्रॅक्टिस पाहिजे बर माणसाला बाहेर पडायचं म्हणजे तुमच्या मालाला क्वालिटी लागते तुमच्या कीर्तनाला बी क्वालिटी लागत तुमच्या गायनाला बी क्वालिटी लागत हा तुमच्या पाखवादाला बी क्वालिटी लागत महाराजांचा काय हात आहे हरिभक्ती परायण सुखद महाराज खरं ते पाखवाद ऐकलं का सुखच मिळत आपल्याला सुखद आणि म्हणून सुंदर प्रकारचा असणारा मृदंग सुंदर प्रकारचा असणारा म्हणून सगळ्याच असणाऱ्या गुणाला क्वालिटी असणारी लागते काय स्वरूप त्या कृष्णाचं तुझी एंडिडळी कोटी चंद्रप्रकाशे कमल नयन हास्यवदन हासे हालकारे कृष्ण डोलकारे घडिये घडिये गुज बोलकारे असा असणारा परमात्मा त्या असणाऱ्या गोकुळवासियांना दर्शन दिलं गोपाळांना दर्शन दिलं गोपाळांना दही दूध तुपलोनी खाऊ घातलं गोपाळांच्या आयांनी अनेक गाऱ्हाणे दिले यशोदेने त्याला रानात पाठवलं रानात गेल्यानंतर अनेक खेळ खेळले खेळ खेळून पेंद्याने घलिडीकडे पाहिलं की 11:15 वाजलेले तर बाबा बी आलेले खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि एकत्र करून काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका वैष्णवनिका संभ्रम काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू तुका म्हणे मंडळी आम्ही बळे वेरका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका 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 संभ्रम